जनहित संघटनेच्या कार्यालयामध्ये आपल्या तुळजापूर शहरातील जी बिघडत चाललेली जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला आलेले तुळजापूर शहरातील जे मान्यवर आहेत या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत. कारण आपण सर्वांनी या तुळजापूर शहराची जी बिघडत चाललेली परिस्थिती म्हणजे तिथे चोऱ्या असतील, मारामारी असतील, वाटमारी असेल किंवा अपघात असतील, जे काही गोष्टी आहेत ज्याचा डायरेक्ट संबंध जो आहे तो तुळजापूर शहरातील पोलीस स्टेशनशी येतो. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये तुळजापूर शहरातील विचित्र जे अनुभव तुळजापूर शहरातील जनतेला आलेले आहेत ते कल्पनेच्या बाहेरचे आहेत, कल्पनेच्या बाहेरचे. तर याच्यावरती चर्चा करण्यासाठी आणि पुढची रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. तर प्रत्येकाने आपापले विचार यावर मांडावे. ही जी काल जी घटना झालेली आहे दुर्दैवी आहे आणि पोलिसांनी ज्या व्यक्तीला धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस खात्याने मित्र समजायला पाहिजे तर त्यांना जर मित्र नसून तर ते वैयक्तिक दमदाटी करून जर जे सहकार्य करते त्या लोकांना जर आवाज उठवायचा जर बंद करत असतील तर आपण तुळजापूर शहर एक नियोजन करून सगळ्याच्या सह्या घेऊन एक दिवशी तुळजापूर शहर हे बंद करण्यात यावं ही माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट त्या मांजरे साहेब जो अधिकारी आहे की त्याच्या आड मांजराच्या आड कोण वाघ आहे हे देखील आपल्याला निदर्शनास आले पाहिजे. तर आपण कुठल्याही गोष्टीबद्दल आपण सगळ्यांनी मिळून लढा दिला पाहिजे. सत्य लढा देण्यासाठी जरी त्रास होत असला तर प्रत्येकाने सगळ्यांनी एकजूट होऊन या लढ्याचं आपण कामकाज पाहिलं पाहिजे. पंकज शाण्याला एक माझी विनंती आहे की श्रीकृष्णाचा देखील छळ केलेला आहे त्या काळात कंस मामाने. तर प्रत्येक वेदना असतात नाही असं नाही, पण त्या गोष्टीला तुम्ही गालात मारून न घेता त्या गोष्टीच्या समस्येला छातीपुडी करून आपण लढा दिला पाहिजे. आम्ही आपल्या तुमच्या पाठीशी 100% आहोत. आज आपण सर्वजण सुसज्ज या तुळजापूरमध्ये चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्मिती व्हावं या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी आज मिटिंगला आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपले सगळे जे जनहित संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण अगोदरचा जो संघर्ष आहे यांचा खूप तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी यांनी मोठा योगदान ह्या तुळजापूरवासियांसाठी दिलेला आहे. आजचा जो प्रश्न आहे की पंकज शाणे हे वारंवार बायपास असेल, तुळजापूरमध्ये चाललेल्या घडामोडी असतील, प्रत्येक ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असेल, ऍक्सिडेंटच्या ठिकाणी हा व्यक्ती अगोदर असतो आणि त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस गाडी बोलून घेतो, अँब्युलन्स बोलून घेतो, जे की काम ते पोलिसांचं आहे. महत्वाचा मुद्दा काय, हे काम त्यांचं आहे. जवळजवळ 60% कुठं एखादा मृत व्यक्ती पडला असेल, आत्महत्या केली असेल, त्या ठिकाणी सर्वात अगोदर स्वखर्चानं हा माणूस तिथं जातो आणि त्या माणसाला जर गलिच्छ वागणूक जर पोलीस स्टेशन देत असेल तर आपल्या तुळजापूरवासियांसाठी अतिशय एक आपल्या गालावर तमाचा आहे. मग ह्यासाठी आपण सगळेजण मिळून उपाययोजना चांगल्या पद्धतीनं करून या लोकांना त्या बायपासला चाललेली जी वाटमारी वारंवार ह्या व्यक्तीनं दाखवले. तुळजापूरमधला प्रत्येक व्यक्ती सगळ्यात अगोदर कुठलं फेसबुकला बघत असेल तर पंकज शाण्याचं काय आलंय का, तशी प्रतिमा पोलीस स्टेशननं तयार करावी. आपण काम करायची गरज काय, आपण काम करण्याची गरज काय, महत्वाचा विषय आहे ना. जर त्यांना जर हे काम पटत नसेल तर त्यांनी त्या पद्धतीनं करावं. आज 60% 70% काम जर पोलीस स्टेशनचं हा व्यक्ती करत असेल तर ही लोक काय करतात. माझा आणखीन एक प्रश्न आहे, असा प्रश्न आहे की गेले 1 वर्षापासून मागचं सोडा, 1 वर्षापासून तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आज तागायत चोरींचे किती आतापर्यंत एफआयआर दाखल झालेले आहेत आणि एफआयआर दाखल झालेले असतील त्या एफआयआर अंतर्गत ह्या लोकांनी किती तपास करून लोकांना न्याय दिलाय, जनतेला किती न्याय दिलाय, किती लोकांचं सोनं परत केलंय हे कोणी डिपार्टमेंटनं सांगावं. म्हणजे बैठकी ठिकाणी उपस्थित आढावा बैठक ठेवली. या तुळजापुरात गेल्या वर्षभरापासून जे काय म्हणजे प्रकरण घडत आहे
त्यामुळं नकळत हे या कायदा सुव्यवस्थेत म्हणजे पोलीस प्रशासनाचं हे दुर्लक्ष आणि हे दुर्भाग्य मानावं लागेल. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्यांवर जर हे त्या ठिकाणी त्यांचं आपण काम करून देखील ते त्यांचं म्हणजे दुर्दैव आपल्यावर लादत असतील तरी खरंच म्हणजे लज्जास्पद बाब आहे. आणि या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत. नक्कीच आतापर्यंत प्रकरण किती झाले, काय झाले, त्याचा न्यायनिवाडा या ठिकाणी या पोलिसांनी करणं गरजेचं आहे. आणि आपल्यासारखे जे सामान्य नागरिक आहेत जे की बाबा खऱ्या अर्थानं जनतेची तळमळ त्यांना असते आणि आपण पुढे येऊन ते प्रश्न मांडत असतो, तर अशांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं म्हणजेच पंकज शाने सारख्यांना प्रोत्साहन देणं या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु करतात काय तर त्यांचं हे सगळं म्हणजे उघडकीस येत असल्यामुळं पोलीस प्रशासनाचं दुर्भाग्य झापण्यासाठी आमच्यासारख्या म्हणजे सर्वसामान्यावर ते एक प्रकारे असे लंचनास्पद वागणूक देतात. त्यामुळे या पोलीस प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक या ठिकाणी व्यवस्थित जगला पाहिजे एवढीच माझी या म्हणजे माध्यमातून विनंती आहे. त्याच्यामध्ये नुसत्या बदलीतून नाही, मी म्हणतो माझी बदली करा, मी जातो तिकडे. तुमच्या मताशी सहमत आहे. हा, त्याच्यामध्ये पण त्याला मला धडा कळालं शिकव. की मी बोललो. त्याला धडा शिकव. बरोबर. नुसत्या बदली होऊ द्या, ती बी जाईल कुठेतरी. बिलकुल. त्याला काहीतरी त्याच्यातून त्याला सजा झाली पाहिजे, त्याला त्यातून धडा मिळाला पाहिजे. करण्यात यावं. आज एक चांगल्या माणसाला त्याच्यासमोरच्या महिलेचं लॉकेट तोडलं. आता आपल्या गेले की पोरं त्याच्या मागे पाहिले, एवढे फास्ट पाहिले पाहिजे पोरं. त्या कॅमेऱ्यामध्ये सापडले होते पोरं. गाडीवर नंबर प्लेट नव्हती. आता कसं आहे, आपलं जे एखादं मुलगा असते किंवा माझा कार्यकर्ता असते, तुझा कार्यकर्ता असते, कोणाचा आहे त्या कार्यकर्ता नाव लिहिलं असते की बाबा तो जनसंघट नाव लिहिलं असते, अमोल भैया कुतबळ, शिवभैया मगर, या दादा असा. त्यापेक्षा आपण त्याची नंबर प्लेट असणं अपेक्षित आहे. काल त्या नंबर प्लेट तर नंबर प्लेट सगळ्याचीच असणं आवश्यक. आता विषय निघाला म्हणून मी सांगतो तुम्हाला, आपल्या सगळ्यांचा सुद्धा जो तुम्ही विषय काढलाय कोणता की बाबा तुम्ही फिरत असताना एखादा पुरुष तरुण तोंडाला काही बांधून फिरत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा. जनहित संघटनेच्या कार्यालयामध्ये तुळजापूर शहरातील सुज्ञ नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते हे बैठकीस हजर होते आणि ह्या बैठकीमध्ये एकमताने एक दिलाने असा निर्णय झालेला आहे की आमचे तुळजापूर शहराचे जागरूक आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज शाने यांनी वेळोवेळी जी जनजागृती केलेली आहे त्याबद्दल जी काय पोलिसांनी त्यांना अवमानकारक वागणूक दिली त्याचा जनहित संघटनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच जी काय तुळजापूर शहरामध्ये सोनसाखळी चोरी असेल, दरोडा असेल, खून मारामाऱ्या असतील, या गोष्टींसाठी आपण सोमवार दिनांक उद्या 17 किती सोमवार 15 दिनांक 15 जून 2026 पासून आपण तुळजापूर शहरातील मुजोर अधिकारी अण्णासाहेब मांजरे तसेच निष्क्रिय पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्या विरोधात आपण तुळजापूर शहरामध्ये तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहोत. जेणेकरून या पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे की तुळजापूरमधील जी काय शांतता सुव्यवस्था जी हरवलेली आहे, पोलिसांवरचा जो काय ढिसाळपणा आहे, जो पोलिसांनी गमावलेला आहे, त्याबद्दल आम्ही जनहित संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध म्हणून तुळजापुरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने आपण जन आंदोलन उभा करत आहोत, साखळी उपोषण उभा करत आहोत. हे तुळजापूरमध्ये चालणार नाही, ही तीर्थक्षेत्र आहे हे ठामपणे सांगतो. ही काही चुकीच्या घटना घडत असतील आणि ती जर प्रसार माध्यमावर येत असतील तर पोलिसांना लागण्याची गरज काय. हा जर जनजागृती करत असतो आमचा पंकज शाने हे चुकीचं आहे, त्याला दाब दपटशाही करणे याच्या मागे पूर्ण तुळजापूरची जनता आहे हे आजपासून ठामपणे सांगतो. आणि जर काय गैरप्रकार होत असेल तर ते थांबवण्याचं काम जनहित संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केलेलं आहे आणि करत राहू. आज ही ठामपणे या बैठकीमध्ये सांगतो. आज या जनहित संघटना ऑफिसमध्ये काल बोलवलेली बैठक या तुळजापूर शहरामध्ये होत असलेला जो पोलिसांचा अत्याचार किंवा ज्यांनी काल पंकज शहाणे जे तुळजापूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचा परवा दिवशी मी व्हिडिओ पाहिला आणि रात्री त्यांना फोन केला की त्यांनी मला फोनवर सांगितलं की मला तुळजापूरचे PI मांजरे साहेब हे अर्वाच्य भाषेत बोलले. तर मी मांजरे साहेबांना आणि आपले उपविभागीय अधिकारी देशमुख साहेबांना सांगू इच्छितो की पंकज शहाणे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही. ते तुळजापूर शहरातील स्वतःचे पैसे खर्च करून होणाऱ्या भाविकावर अन्याय असेल
तुळजापूर शहरातल्या नागरिकांवर होणारा अन्यायाचं या न्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांच्या प्रसार माध्यमातून करतात. तर आपण जर त्यांच्यावर अर्वाच्य भाषेनं बोलत असाल तर मी आपला जाहीर निषेध करतो आणि आपण सांगू इच्छितो की सध्या जी तुळजापूर शहरातली कायदा सुव्यवस्था जो बिघडलेला आहे याला कारणीभूत पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनच आहे. मी 100% आपला जाहीर निषेध करतो. आपण सर्वांनी या तुळजापूर शहराची परिस्थिती बदलण्यासाठी तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांनी, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन आपण याला लढा देणे आवश्यक आहे. आपण सर्व पंकज एकटाच नाही तर जनहित संघटना असतील, बाकीचे जे कोणतेही सामाजिक कार्यकर्ते असतील तुळजापूर शहरातील, या सर्वांनी या तुळजापूर शहरासाठी काम करत आहेत. आपण कुणीही घेऊ नका. मी स्वतः अमोल कुतवळ म्हणून मी तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आहे. कुठल्याही लढ्याला तुमच्या पुढे एक पाऊल राहून मी काम करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष आप्पा इंगळे, तुळजापूर शहरातला मी नागरिक आहे आणि हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथं लाखो संख्येने भाविक येतात. त्या भाविकांची काही हेळसांड होते किंवा जी काही चोऱ्या, त्यांच्यावर होत असलेला अत्याचार, अन्याय, जी काही घटना घडतात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं, त्या ठिकाणी आपले पंकजभाई शहाणे हे जागेवर उपस्थित राहून अतिशय सतर्कपणे की बाबा अशा घटना घडू नये, ह्या वेळोवेळी घटना घडतात, अपघात घडतात, चोऱ्या होतात, अनेक ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात मोठ्या प्रमाणात. काय रस्त्यावर मोठ्या वेळात झाड पडतात, मुरमाचे ढिगारे असतात, त्या ठिकाणी पंकजभाई आपल्या स्वतःचा वेळ देऊन अतिशय सामाजिक क्षेत्रातलं चांगलं काम हे मनापासून करतात, लक्षात ठेवा. आणि ह्यांच्यावर होत असलेला जे काही चुकीच्या पद्धतीने अन्याय आहे ते अन्याय झाला नाही पाहिजे, याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि पंकजभाईंना सहकार्य करून तुळजापूर शहरानं सर्व तरुणांनी एकत्र येऊन पंकजभाईच्या पाठीशी उभा राहून प्रशासनाला जा विचारला पाहिजे किंवा नेमकं पंकजभाईच्या सोबत असं काय घटना घडली की नेमकं पंकजभाईला तुमची माफी मागावी लागली, तर हे चुकीचं आहे. हे नागरिक आहेत आम्ही, तर शासन ह्या चुकीच्या मार्गाने जाते असं आम्हाला वाटतंय. शासनाने ह्याच्यावर योग्य ते मार्ग काढून निर्णय द्यावा. धन्यवाद. साहेबांना बोललं पाहिजे, त्यांना ते मागते तेवढा स्टाफ तेवढा द्या. त्याविषयी गेलो आम्ही त्या बैठकीत गेल्यावर 5-6 जण मी घेतो, परंतु खोकर मॅडम नव्हत्या म्हणून ते स्टाफच्या म्हणजे आज दिलाय त्यांना. कारण आपण ज्या त्यावेळी नियोजन देतो आम्ही त्यावेळी त्यांनी एकच कारण सांगितलं की आमच्याकडे स्टाफ नाही, परंतु ते आपण कारण त्यांनी आपल्याला आपण काय हा आणि मला एक सांगायला शासन म्हणजे कोण आहे? शासन म्हणजे हे सर्वप्रथम मी शहाण्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी बरीचशी जबाबदारी आपल्या स्वतः घेतलेली आहे, त्यांच्या वयाप्रमाणे ते वागतात आणि तुळजापूरच्या तरुणांची सुरक्षितेची हे जे या बाबतीत जे जनजागरण करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर शहाण्यांना माझी एक सूचना आहे, शहाणे साहेब तुम्ही लगेच म्हणजे असं काही मनाला लावून घेऊ नका. होतंय कसं मानसिकता होती, कारण मी सुद्धा एकदा तहसीलदार आणि कलेक्टरच्या विरोधात रॉकेल ओतून घेतलं होतं. मी स्वतःच्या अंगावर रॉकेल होतं, ती मानसिकता होती तशी माणसाची, त्या ट्रॅकमधून मी गेलो नाही. तर त्याप्रमाणे आपण करायचं नाही, कारण स्वतःला नाराज करून घेतलं तर परत वाईट परिणाम होतो. आणि मला सुद्धा त्यावेळेस सांगितलं तुम्ही आल्यावर तू पण दुसरं कोण करणार आहे तुमचं आंदोलन, तुझं आता जाऊन घे. तर तशा प्रकारे आपण इथल्या जनतेसाठी काम करणाऱ्या तरुणांनी असं काही स्वतःवर वळवून घ्यायचं नाही. एक लक्षात द्या, 4 लोक तुमच्या मागं पाठीशी थोडे असतील, पण ते फार महत्वाची माणसं असतात बरं का. आपल्याला सहकार्य करणारे माणसं 4 माणसं 400 माणसाचं काम करत असतात. आपण इथं 5 जणच आहोत, पण आजच्या तुळजापूरची जबाबदारी आपण घेतो, म्हणजे आपण काही कमी नाही. आणि आपल्याला शासन आणि प्रशासन देत असतं बरं का. आंदोलन करणार लोकशाहीमध्ये सर्वात मोठं आंदोलन आहे लोकशाहीचं मोठं. आणि लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन कोणाला देतं त्यांनी म्हणजे जनतेला रस्त्यावर उतरल्यानंतर भेटतंय. त्याप्रमाणे आपण इथून पुढेही आपण काम करूया. आणि त्याचबरोबर मी अजून एक म्हणतोय की तुळजापूर पोलीस स्टेशनचा मी जाहीर निषेध करतो, जे की अशा समाज कार्य करणाऱ्या माणसांना वाईट वागणूक देते. त्यावेळेस आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या बाबतीत आपण ज्यावेळेस आपण उपोषणाला बसू, पहिला आपला ठराव असेल की ह्या पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध. आणि अगदी पंकज शहाणेचं नाव घालून घेतलं की ह्यांना अशी वागणूक दिली, कारण कसं आहे, ह्यांना आज दिलंय, उद्याच्याला मला देतील, उद्याच्याला तुम्हाला कुणालाही देतील. कारण पोलीस स्टेशन हे फार एक गल्लीतल्या गुंड्यासारखं वागत असतं पोलीस स्टेशन. की एखादा आलाचा माणूस की त्याला मध्ये घ्यायचा आणि त्याला दाब द्यायचा, की त्यांची मानसिक त्यांची म्हणजे कृतीच असते. तर त्यावेळेस आपण कोणी द्यायचं नाही, अगदी समोर जायचं.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका इलेक्शनमध्ये करडेकर का काय होते PSI मग मी असं तुळजापूर शहरातील जे नागरिकांचे होऊ लागलेले भक्तांचे हाल आहेत, व्यापाऱ्यांचे हाल आहेत, कायदा आणि सुरक्षाचा बोजवारा उडलेला आहे आणि याच्यातून पंकजी शहाणे यांना जो वाईट अनुभव आलेला आहे या बाबतीमध्ये एकच दिवसापूर्वी घडलेला आहे. तर याला जे पंकज शहाणे यांनी उद्विग्न होऊन जो निर्णय घेतलेला होता की इथून पुढे मी तुळजापूर शहराचं कसलंही सामाजिक कार्य करणार नाही आणि कुठलेही व्हिडिओ टाकणार नाही आणि सर्व तुळजापूरकरांनी आणि तुळजापूर शहरातील म्हणजे तुळजापूर शहरावरती प्रेम करणाऱ्या आणि पंकज शहाणेच्या कार्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी असं ठरवलंय की पंकज शहाणे यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि आपलं चाललेलं जनहिताचं कार्य जे आहे, जनहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू ठेवाव्या अशी त्यांना विनंती केलेली आहे व त्यांनी मान्य केलेली आहे ते आपल्याला बोलते. बांधवांनो, आज तुळजापूरमधील सर्व आदरणीय मान्यवर ज्येष्ठ चळवळीतील नेते भाऊबाजी साहेब, उत्तमनाना अमृतराव यासाठी सर्व जनहित संघटनेचे अध्यक्ष अजयभाई साळुंके, पालेकर साहेब, ऋषिकेशभाई माझे युवा नेते अमोलभाई कुतवळ, सर्व ह्या पांढरे साहेब असतील, सर्व अर्जुन भाई असतील, आलेले सर्वांचे कमांडर भोसले मामा असतील, सर्वांचे ह्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. मला वाटलं होतं की या ठिकाणी संघर्ष करताना मी एकटा आहे का काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा अपमान बाजूला ठेवा. माझा अपमान झाला, मी थोबाडी मारून घेतली, ही एक जसं नारायणी सांगितलं उत्तम आणि ती प्रतिक्रिया असते. एवढ्या ह्या ठिकाणी काम कोणतं करलोय का, व्यक्तिगत काम करलोय का, काय माझं काय 2 नंबर धंदे आहेत का, काम न्याय लागलो सामाजिक, बेवारस महिलेला आधार देण्याचं, बेवारस महिलेला न्याय देण्याचं चोऱ्यामध्ये असतील. हे प्रश्न घेऊन गेल्यानंतर जर ह्या ठिकाणी एखाद्या छोट्या सामाजिक कार्यकर्त्याला माझ्यासारख्या जर अरेरावी आणि डायरेक्ट एकिरीवर जर ह्या ठिकाणी बोलत असतील, अर्वाच्य भाषेत बोलत असतील, गुन्हेगार असल्यासारखं, तडीपार गुन्हेगार असल्यासारखं बोलत असतील, तर ते कुठतर संवेदनशील मनाला 100% खटकतं. मी काय महापुरुष नाही, मी एक सामान्य माणूस आहे. हे करत असताना 100% भावना दुखावतात आणि भावना दुखावल्यानंतर माणूस प्रतिक्रिया देतो. त्याच्यामुळे त्या प्रतिक्रियाचं सोडून द्या, माझा अपमान झाला वगैरे. हा जो मुद्दा आहे की तुळजापूरची सुरक्षा, तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, इथल्या नागरिकांची सुरक्षा, इथल्या माता भगिनींची सुरक्षा, आभारवर्तांची सुरक्षा, हा एकमेव मुद्दा घेऊन ह्या ठिकाणी ह्या सर्व मान्यवरांनी मला इथं बोलवलं. तुळजापूरची सुरक्षा, आयरनवरची नागरिकांची सुरक्षा, ह्या एकमेव मुद्द्यावर आज ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि भाऊबाजी साहेब असतील, सर्व ज्येष्ठ मान्यवर असतील, उत्तमनाना, कल्याणराव मामा, सगळ्यांनी ह्या ठिकाणी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पाया पडून त्यांच्या सर्वांच्या 100% काम माझ्या परीने जेवढं होईल तेवढं माझं काम नक्कीच, माझं काम ह्या ठिकाणी थोडं नकारात्मक वाटतंय. ऋषिकेश भैया म्हणाले की 100% जी चांगल्या गोष्टी असतील ती पण ह्या ठिकाणी मांडत जावं, कारण की प्रसार माध्यमावर काय होतं निगेटिव्ह 100% ऋषिकेश भैया असतील, अमोल भैया असतील, ह्यांची विनंती मी ह्या ठिकाणी मान्य करतो. जे काही चांगल्या घटना असतील ते पण वारंवार दाखवण्याचा म्हणजे आवर्जून प्रयत्न करतो. पण लोकांचं जे काय असते सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा आहे. आपला जीव सुरक्षित राहिला तर ह्या कपड्याला अर्थ आहे, आपला जीव सुरक्षित राहिला तर ह्या सर्व गोष्टीला, भौतिक गोष्टीला, ह्या घड्याळाला, पैशाला किंमत आहे. आपलाच ह्या जर फास असेल आणि हा फास कुठं पडतोय, चोऱ्याच्या माध्यमातून, लुटमारीच्या माध्यमातून किंवा दरोड्याच्या माध्यमातून पडतोय. हा फास ह्या ठिकाणी सोडणं ही माझं तुळजापूरकरांचं एक इथं वाढलेला, ह्यांच्या अनेक उपकार माझ्यावर जन्मल्यापासून, माझे वडील असल्यापासूनचे ह्या उपकाराची परतफेड म्हणून ह्या ठिकाणी सामाजिक काम करत आहे. कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही. त्यामुळे ह्या मान्यवरांनी मला सांगितलं काम करत राहा. आजपासून पुन्हा एकदा मी दुसऱ्या मिनिटाला काम चालू केलेलं आहे. एवढ्या ह्या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आणि आज सर्वांनी पाठिंबा दिला. आणि हे जन आंदोलन आहे जनतेचं, हे जन आंदोलन आहे तुळजापूर सुरक्षित करण्याचं, माझं व्यक्तिगत नाही, हे पण मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. बोला अजयजी. काय